नमस्कार, मी पूनम पाटील। मी आज तुम्हाला सांगणार आहे नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले टरबूज कसं ओळखायचं। हे बघा, हे जेवढा जास्त पिवळा भाग म्हणजेच नैसर्गिकरित्या हे पिकलेले टरबूज। नंतर हे बघा, हे डेट सुकलेलं आहे म्हणजे हे नैसर्गिकरित्या पिकवलेलं टरबूज आहे। जर हे हिरवं डेट असलं तर इंजेक्शन किंवा केमिकलने पिकवलेलं हे टरबूज असू शकतं। जर हे डेट हिरवं असलं तर इंजेक्शनचा वापर केलेला हे नक्की समजायचं। कापल्यानंतर तुम्ही कापूस किंवा पेपर नॅपकिन घेऊ शकता आणि असं थोडं डीप करून बघायचं। हे बघा, जर जास्त हे लालसर झालं तर केमिकल किंवा इंजेक्शनचा वापर केलेला आहे असं समजायचं। हे बघा, मी तो एका बाउलमध्ये पाणी घेतलंय आणि हा एक तुकडा घेतलेला आहे। आपण ह्या थोडा तुकडा पाण्यात टाकून घेऊ आणि जर हे पाणी लाल झालं तर समजायचं की केमिकलचा वापर आणि किंवा इंजेक्शनचा वापर केलेला आहे। अशा पद्धतीने आपण टरबूज ओळखू शकतो आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। थँक्यू।